शुभ सकाळ मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोड आलेल्या हुलग्याचं कडण. आमच्याकडे कडण म्हणतात, काही बघा त्याला कालवण म्हणतात. इकडे मी हुलगे कुकरला शिजायला घातले. त्यानंतर मी घेतलं वाटण काढून. फोडणीसाठी कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, भरपूर सारा लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतला. काही भागात या हुलग्याच्या कडणाला कुळीत असेही म्हणतात, परंतु खूप लोकांना याची रेसिपीच माहीत नाही, त्यामुळे शेअर करण्याचा छोटासा प्रयत्न. इकडे हुलगे शिजून झाले. वाटणात थोडेसे हुलगे घातले तर टेस्ट अजूनच छान लागते. त्यानंतर मी कढई ठेवली. कढईत तेल गरम करून घेतलं. त्यात घातला भरपूर सारा लसूण. या हुलग्याच्या कडणात जेवढा लसूण घालाल तेवढंच हुलग्याचं कडण छान लागतं. त्यानंतर मी इकडे कांदाही परतून घेतला. कांदा लालसर होत आला की त्यात घातली आपल्या चवीनुसार लाल तिखट आणि मीठ. लाल तिखट घालून थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर इकडे मी शिजलेले हुलगे कढईत घालून घेतले. ज्यांना चपातीसोबत ही भाजी ट्राय करायची आहे त्यांनी सुकी करून पाहावी, आणि ज्यांना भाकरीसोबत खायची त्यांनी अशी पातळ भाजी बनवावी. या भाजीचा आहारात समावेश केल्यानं किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होत नाही. खूप गुणकारी भाजी आहे ही. एकदा नक्कीच ट्राय करा. ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी तर आवर्जून ट्राय करा. त्यानंतर कमी गॅसवरती त्याला खूप छान अशी उकळी येऊ दिली आणि आता ही भाजी झाली आहे खाण्यासाठी तयार. जर ही रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि किडनी स्टोनला बाय बाय करा. गावाकडच्या लोकांना कधी कधी वेळेत भाजीपाला भेटत नाही, कारण त्यांना भाजीला आणायला जायला होत नाही. मग गावाकडची लोक आपल्या आहारामध्ये कडधान्याचा जास्त प्रमाणात समावेश करतात, त्यामुळे ते निरोगी असतात. परंतु शहराकडे याचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळे ही रेसिपी खास शहरी लोकांसाठी. एकदा नक्कीच ट्राय करा. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू अगेन. खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.